हॅलो गाईज, माझं नाव आहे श्रेयसी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय केलं. आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता असं, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता ते झाल्यावर मी आता कॅलेंडरमध्ये बघते, तर मी बघितल्यावर मला दिसलं की उद्या तर माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे. तर चला तिच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवावं लागेल, तर मी ग्रीटिंग कार्ड बनवणार. तसं तर मी माझ्या फ्रेंड मिळून गिफ्ट बनवणार. तर सगळ्यात पहिले आपण एक व्हाईट पेपर घ्यायचा आहे आणि व्हाईट पेपर घेतला, मग कलर्स डॉम्सचे कलर्स, मी डॉम्सचे कलर्स घेतलेले आहेत. तुम्ही दुसरे कलर्ससुद्धा घेऊ शकता. ते झाल्यावर पेन्सिल बॉक्स घेतला मी माझा. पेन्सिल बॉक्स घेतल्यावर आपण जो व्हाईट पेपर घेतला होता त्याला फोल्ड करायचं आहे. असं फोल्ड करायचं आहे. मी जसं फोल्ड केलं आणि मग चांगलं फोल्ड करायचं आहे त्याला. आणि मग आता त्याच्यावर चांगली सजावट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या शेप्सचे डिझाईन करू शकतो. मी हार्टचे डिझाईन घेतलेले आहे. तुम्ही दुसऱ्या शेपचे पण डिझाईन घेऊ शकता, पण मी माझ्या फ्रेंडसाठी बर्थडेचं कार्ड बनवत आहे, तर मी हार्ट शेपचं घेत आहे. आणि तुम्हाला लागलं तर तुम्ही दुसरं पण घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. आणि मग त्याच्यावर आपण घेतलेलं त्याला कट केलं आणि मग कट केल्यानंतर त्याच्यावर आपण ग्लू लावूयात त्या ग्रीटिंग कार्डवर. म्हणजे ते हे करायचं असेल तर आपण त्याच्यावर मी ग्लू लावत होते, पण तो की नाही ग्लू निघतच नव्हता त्याच्यातून. मी खूप प्रयत्न केला पण तो की नाही निघतच नव्हता. मग खूप प्रयत्न केल्यावर तो ग्लू जो आहे फायनली तो निघाला होता. म्हणजे तुम्ही थोडंसंच निघाला होता तो. मग तो निघाल्यानंतर त्याला मी चांगलं असं बोटनी पसरवून टाकलं, म्हणजे चांगलं ते चिपकलं पाहिजे. आणि मग असंच जितके आपण शेप्स कट केलेले होते तितकं आपल्याला लावायचं आहे. आणि माझं त्याच्यात बोट पण ग्लूनं हे भरलेलं होतं. आणि असंच जितकं आपण कट केलेलं होतं तितकं लावायचं आहे. आता मी पिंक हायलायटर घेतलेला आहे आणि मी आता हे तसं ते कोपऱ्यात असं हे करत आहे. तुम्ही दुसऱ्या शेपचे पण तुम्ही दुसऱ्या शेपचं पण ते करू शकता आणि दुसऱ्या कलरचे पण हायलायटर यूज करू शकता, जसं की ऑरेंज, ग्रीन वगैरे तुमची चॉईस. आणि असं नाही की हायलायटरच घ्यायचं आहे आपल्याला. ब्रश पेन, स्केच पेन वगैरे खूप म्हणजे स्केच पेन वगैरे असं घेऊ शकता. मी इथं हायलायटर घेतलेलं आहे. आणि बरोबर तिथे म्हणजे एकसारखंच घ्यायचं आहे. आणि जसं मी शेप घेतलेला, म्हणजे आता म्हणजे तिचं ग्रीटिंग कार्ड बनवत आहे मी बर्थडेचं, तर मग असं केलेलं आहे. तुम्ही दुसरं शेपचं पण घेऊ शकता, नो प्रॉब्लेम वगैरे. आणि दुसरं कलरचं पण घेऊ शकता. आणि एकसारखंच ते लाईन्स करजा, नाही तर ते चांगलं नाही वाटणार. बरोबर घ्यायचं आहे. आणि आता तिसरा कोपरा घेतलेला आहे मी, त्याच्यावर पण तसंच सेम करायचं आहे, जसं की ते चांगलं वाटणार. जसं की मी आता हे करत आहे तसं तुम्ही दुसऱ्या शेपचं पण घेऊ शकता, मी सांगत आहे तुम्हाला. आणि बर्थडे कार्ड तुम्ही असंच नाही वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकता. असं नाही की असंच बनवायचं, वेगवेगळ्या शेपचे पण आपण बनवू शकतो. वेगवेगळ्या म्हणजे कागद आपण सर्कल शेपचे, स्क्वेअर शेपचे, जसं आपल्याला पाहिजे तशा आकाराचं आणि खूप म्हणजे काढायचं आहे. आणि आता चारही बाजूला मी ते पिंक हायलायटरनं हे थोडंसं करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता कसं आहे तर. आणि आता मी ब्लॅक पेन घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता मी हॅपी बर्थडे, तुमच्या फ्रेंडचं जे पण काही नाव असेल तुम्ही ते हे घेऊ शकता. तर मी हॅपी बर्थडे माय डिअर फ्रेंड स्नेहल लिहिणार आहे. तर ते आता मी लिहिलं आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला, तर मी आता तुम्हाला दाखवते. माझ्या बॅगमध्ये होतं. आणि आता तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला की हे कसं आहे. तर प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्ही की हे मला कसं वाटलं. तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर पण बाय बाय.